नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज या व्हिडिओमध्ये आपल्याला अर्थावरून म्हणी ओळखायचे आहेत। यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 5 सेकंदाचा वेळ भेटणार आहे। या 5 सेकंदामध्ये तुम्हाला त्या अर्थाची बरोबर म्हण ओळखून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आणि व्हिडिओच्या शेवटी एकूण किती म्हणी बरोबर आल्या ते देखील सांगायचे आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब देखील करायचे आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न पहा। 1. खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा न देता दुसऱ्या निरपराध माणसाला शिक्षा देणे या अर्थाची बरोबर म्हण ओळखायची आहे। ऑप्शन अ आहे चोराच्या उलट्या बोंबा, ऑप्शन ब चोरावर मोर, ऑप्शन क चोराच्या मनात चांदणे, ऑप्शन ड चोर सोडून संन्यासाला शिक्षा। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 1 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड चोर सोडून संन्यासाला शिक्षा। ही या अर्थाची बरोबर म्हण आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 2. दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे या अर्थाची बरोबर म्हण आपल्याला ओळखायची आहे। ऑप्शन अ आहे आपल्याच पोळीवर तूप ओढणे, ऑप्शन ब आयत्या बिळात नागोबा, ऑप्शन क आईजीच्या जीवावर बाईजी, ऑप्शन ड आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 2 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब आयत्या बिळात नागोबा। दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठवणे म्हणजेच काय, आयत्या बिळात नागोबा। ऑप्शन ब बरोबर आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 3. मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही या अर्थाची बरोबर म्हण ओळखायची आहे। ऑप्शन अ आहे गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ, ऑप्शन ब गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोंधळ बळा होता, ऑप्शन क गाढवाला गुळाची चव काय, ऑप्शन ड गाढवाच्या पाठीवर गोणी। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 3 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क गाढवाला गुळाची चव काय। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही। ऑप्शन अ अति तेथे माती, ऑप्शन ब चढेल तो पडेल, ऑप्शन क चालत्या गाडीला खीळ, ऑप्शन ड उंटावरचा शहाणा। तर या अर्थाची बरोबर म्हण ओळखायची आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 4 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब चढेल तो पडेल काय। गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही या अर्थाची म्हण आहे ऑप्शन ब चढेल तो पडेल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. एखाद्या व्यक्तीवर प्रतिकूल परिस्थिती आली की सर्वच त्याच्याबरोबर वाईटपणे वागतात। ऑप्शन अ घरचे झाले थोडे, व्यायाने धाडले घोडे, ऑप्शन ब घर पहावे बांधून, लग्न पहावे करून, ऑप्शन क घर फिरले की घराचे वासेही फिरतात, ऑप्शन ड घोरोघरी मातीच्या चुली। तर बरोबर म्हण तुम्हाला सांगायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 5 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क घर फिरले की घराचे वासेही फिरतात। तर याचा अर्थ काय, एखाद्या व्यक्तीवर प्रतिकूल परिस्थिती आली की सर्वच त्याच्यासोबत वाईटपणे वागतात। ऑप्शन क आपल्या या ठिकाणी बरोबर आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 6. रोग एक आणि उपचार दुसराच या अर्थाची बरोबर म्हण ओळखायची आहे। ऑप्शन अ आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे, ऑप्शन ब तोंड दाखवून बुक्क्यांचा मार, ऑप्शन क डोळ्यात केर आणि कानात फुंकर, ऑप्शन ड झाकली मूठ 1.25 लाखाची। तर आपलं प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 6 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क डोळ्यात केर आणि कानात फुंकर। म्हणजेच काय, तर रोग एक आणि उपचार दुसराच। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून अचानक एकदम बंद पडणे या अर्थाची बरोबर म्हण ओळखायची आहे। ऑप्शन अ आहे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, ऑप्शन ब नव्याचे 9 दिवस, ऑप्शन क
तेरड्याचा रंग 3 दिवस. ऑप्शन ड दुष्काळात 13वा महिना. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क तेरड्याचा रंग 3 दिवस. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून अचानक एकदम बंद पडणे. ऑप्शन क बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 स्वतःचे चांगले आणि दुसऱ्याचे वाईट अशी प्रवृत्ती असणे या अर्थाची बरोबर म्हण ओळखा. ऑप्शन अ आपलेच दात आपलेच ओठ. ऑप्शन ब आपण हसे लोकांना शेंबूड आपल्या नाकाला. ऑप्शन क कानामागून आली भलतीच तिखट झाली. ऑप्शन ड आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्ट. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 8चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट. याचाच अर्थ आहे स्वतःचे चांगले आणि दुसऱ्याचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही या अर्थाची बरोबर म्हण ओळखायचे. ऑप्शन अ काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. ऑप्शन ब कधी तुपाशी कधी उपाशी. ऑप्शन क कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. ऑप्शन ड कावळ्याच्या शापाने भटाचे काय मरत नाही. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 9चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. याचाच अर्थ आहे निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. ऑप्शन क आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 जास्तीचे काही केले तर त्याचे वाईट परिणाम होतात या अर्थाची म्हण ओळखायचे. ऑप्शन अ अति तेथे माती. ऑप्शन ब थेंबे थेंबे तळे साचे. ऑप्शन क घरचा आहेर. ऑप्शन ड डोळ्यात तेल घालून पाहणे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे अति तेथे माती. याचाच अर्थ आहे जास्तीचे काही केले तर त्याचे वाईट परिणाम होतात. ऑप्शन अ बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11 थोडे थोडे जमा केल्याने एक दिवस ती गोष्ट मोठी होते या अर्थाची म्हण ओळखायचे. ऑप्शन अ नाव मोठे लक्षण खोटे. ऑप्शन ब थेंबे थेंबे तळे साचे. ऑप्शन क खोदा पर्वत निघाला उंदीर. ऑप्शन ड घरचा आहेर. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 11चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब थेंबे थेंबे तळे साचे. याचाच अर्थ आहे थोडे थोडे जमा केल्याने एक दिवस ती गोष्ट मोठी होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 स्वतःच्या घरातूनच नुकसान होणे या अर्थाची म्हण ओळखायचे. ऑप्शन अ घरचा आहेर. ऑप्शन ब उंटाच्या तोंडाला जिरे. ऑप्शन क नाव मोठे लक्षण खोटे. ऑप्शन ड अति तेथे माती. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 12चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ घरचा आहेर. याचाच अर्थ आहे स्वतःच्या घरातूनच नुकसान होणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13 गरज पडली की कुणाकडेही मदत मागावी लागते या अर्थाची म्हण ओळखायचे. ऑप्शन अ आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी. ऑप्शन ब नाव मोठे लक्षण खोटे. ऑप्शन क गरजवंताला अक्कल नसते. ऑप्शन ड कामापुरता नमा मामा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 13चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ अडला हरी गाढवाचे पाय धरी. आणि याचा अर्थ आहे गरज पडली की कुणाकडेही मदत मागावी लागते. ऑप्शन अ आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 लहान गोष्टीला खूप मोठे रूप देणे या अर्थाची म्हण ओळखायचे. ऑप्शन अ राईचा पर्वत करणे. ऑप्शन ब अति तेथे माती. ऑप्शन क थेंबे थेंबे तळे साचे. ऑप्शन ड घरचा आहेर. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 14चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ राईचा पर्वत करणे. आणि याचा अर्थ आहे लहान गोष्टीला खूप मोठे रूप देणे. ऑप्शन अ बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15
अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे या अर्थाची म्हण ओळखायचे. ऑप्शन अ, उठता लाथ बसता बुक्की. ऑप्शन ब, उडत्या पाखराची पिसे मोजणे. ऑप्शन क, उधारीचे पोते सव्वा हात रिते. ऑप्शन ड, उचलली जीभ लावली टाळ्याला. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 15चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, उडत्या पाखराची पिसे मोजणे. आणि त्याचा अर्थ आहे अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.